आणि आता पाहूयात महानगरपालिका निवडणुकीचा महासंग्राम। 29 महापालिकांपैकी 22 महापालिकांमध्ये महायुतीमध्ये बिघाडी, तर मुंबई, ठाणे आणि याशिवाय कल्याण, शिवाय डोंबिवली यासह 7 महापालिका वगळता इतर सर्व ठिकाणी शिवसेना भाजप स्वतंत्र लढेल। नाशिक, सोलापूर यासह काही इतरही महापालिका अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना पक्ष युतीमध्ये लढणार। महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून आता बाहेरून आलेल्या 300हून अधिक उमेदवारांना संधी। 29 पैकी जवळपास 20 महापालिकांमध्ये 337 उपरे भाजपकडून रिंगणात। नांदेडमध्ये सर्वाधिक 45, सोलापूर आणि जालन्यामध्ये 30 आयात उमेदवार। मुंबईमध्ये ठाकरे बंधू आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी युतीची अधिकृत उमेदवार यादी जाहीर। 163 जागांवरती आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 53 जागी मनसे आणि 11 जागी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार लढणार। शिंदेंच्या शिवसेनेच्या 91 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर। मुंबईमधील अनेक माजी नगरसेवक आणि नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट। जोगेश्वरीमधून दीप्ती वायकर तर वर्सोवामधून राजुल पटेल यांना उमेदवारी। मुंबईमध्ये 32 जागांवर भाजप शिंदे युतीविरुद्ध ठाकरे बंधूंमध्ये थेट लढत। 32 जागांवर तिसऱ्या आघाडीचा उमेदवार रिंगणात नसेल। मुंबई महापालिका निवडणुकीतली सगळ्यात मोठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त मुलाखत। संजय राऊत आणि महेश मांजरेकर घेणार। 6 जानेवारीला चित्रीकरण। प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार प्रसिद्ध। पुण्यात भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार, तर आता पुण्यातील चित्र स्पष्ट। शिवसेना 123 तर भाजप 165 वर लढणार। एकाही उमेदवारानं अर्ज मागे घेतलेला नाही। पुण्यात अजित पवार 135 तर शरद पवार गट 30 जागा लढणार, तर अजित पवार यांच्या पक्षाचा उमेदवारांचा आकडा वाढला। जवळपास 165 जागांवर झालं एकमत। अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची लढाई थेट भाजपच्या विरोधात। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांकडून जोरदार नियोजन। पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये मागच्या वेळी भाजपची सत्ता। आणि यानंतर आता पाहूयात महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम। एबी फॉर्म घेणाऱ्या उद्धव कांबळे यांची अखेर माघार। गुन्हा दाखल झाल्यामुळे पक्षाच्या आदेशानुसार उद्धव कांबळे यांना घ्यावी लागली माघार। एकनाथ शिंदे यांनी मला शब्द दिलाय, पक्ष मला योग्य तो न्याय देणार, कांबळेंचा दावा। नाशिकमध्ये दीपक बडगुजर यांची प्रभाग 25 मधून माघार, मात्र प्रभाग क्रमांक 29 मधून लढण्यावर ठाम। दीपक बडगुजर हे सुधाकर बडगुजर यांचे पुत्र। संभाजीनगरमध्ये भाजपला बंडखोरांना रोखण्यात यश। 69 पैकी 54 जणांचा निवडणुकीच्या मैदानातून माघार। 15 जण अजूनही निवडणूक रिंगणात उभे। पिंपरीमध्ये 2 उमेदवारांना आता 2 पक्षांकडून उमेदवारी। दोन्ही अर्ज वैध। नीलम म्हात्रे यांना पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेकडून, तर संदीप गायकवाडांना पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेकडून उमेदवारी। अहिल्यानगरमधील मनसेचे नायब उमेदवार सुखरूप 2 दिवसांपासून राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग या प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवारांचा कुटुंबाशी संपर्क तुटला। दोन्ही उमेदवार आपल्यावर दबाव येईल या भीतीने देवदर्शनाला गेल्याची माहिती। राष्ट्रवादीकडून आंदेकर कुटुंबात लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर या दोन्ही महिलांना उमेदवारी। आयुष कोमकरच्या आईने घेतली अजित पवार यांची भेट। आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकर अटकेत। तर ठाकरेंच्या सेनेकडून पक्षाच्या ट्विटर अकाउंटवरती अजित पवार यांचा जुना व्हिडिओ ट्विट। ज्यांच्या वडिलांनी आजोबांनी पक्ष स्थापन केला त्यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह काढून घेतले। जुन्या व्हिडिओमध्ये अजित पवारांचे हे वक्तव्य। ते ज्यांच्या मुलाच्या वडिलांनी शिवसेना काढली, ज्या नातवाच्या आजोबांनी शिवसेना काढली, वाढवली, सर्वदूर पोहोचवली, त्यांचीच कडनं शिवसेना काढून घेतली, चिन्हही काढून घेतले। वारे वा, न्याय।